हालेलुया. गॉड इज गुड अँड ऑल द टाइम. जाऊया देवाच्या वचनाकडे लगेच. यशया 40:18 हे वचन वाचून आपण पुढे जाणार आहोत. तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल, त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल. तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल, कोणाबरोबर तुम्ही त्याची तुलना करणार. आज जग देवाची तुलना आपल्या आपल्या कल्पनेतून करत आहे. म्हणून आज जगाकडे दंतकथेतले देव आहे आणि सर्व प्रकारच्या लीलेतले देव आहेत. आमचा देव दंतकथेतला आणि कुठल्या लीलामधला नाहीये, तर आमचा देव इतिहासामध्ये एक सत्य घटनेतला देव आहे. आणि तो केवळ आला, तो केवळ जगला, तो केवळ वधस्तंभावर मेला नाही, तर मरणावर विजयी होऊन यहुदाचा सिंह काल आज युगानुयुग सारखा आहे, ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. आम्ही जिवंत देवाचे लेकरं आहोत. तो जर आमचा सिंह आहे तर आम्ही त्याचे छावे आहोत. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही गेल्या काही दिवसापासून आपण तुलना या विषयावरती मनन चिंतन करत आहोत. आणि गरुडाची तुलना झाली आहे, मेंढराची तुलना झाली आहे, आणि आज आपण सिंहाची तुलनाही संपवणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला थोडंसं समजून घेतलं पाहिजे की परमेश्वराने तुमच्यावरती जी दया आणि कृपा करून तुमची तुलना सिंहाबरोबर केलेली आहे, त्याचा मागचा देवाचा उद्देश आहे. तो तुमची तुलना जर गरुडाबरोबर करतो, तो तुमची तुलना मेंढराबरोबर करतो, तो तुमची माझी तुलना जर सिंहाबरोबर करतो, तर त्याच्या मागे देवाचा एक उद्देश आहे. त्या तुलनेमागे परमेश्वर तुम्हाला एका बाजूने मेंढराप्रमाणे नम्रही करत आहे आणि दुसऱ्या बाजूने दुष्टाविरुद्ध डरकाळी फोडण्यासाठी सिंहासारखं उग्रही करत आहे. आम्ही नुसतं विनंती करणारे नसावेत, तर आम्ही सिंहाप्रमाणे डरकाळी फोडून दुष्टाच्या राज्यावर, रोगव्याधी आजारावर, सर्व दुष्ट शक्तीवर आम्ही डरकाळी फोडून अधिकाराने देखील उग्र प्रार्थना करणारे असलो पाहिजे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एका बाजूने निश्चित आम्ही मेंढरू असलो पाहिजे, दुसऱ्या बाजूने निश्चित आम्ही सिंहही असलो पाहिजे. एका बाजूने निश्चित आम्ही कबुतरासारखी असलो पाहिजे, दुसऱ्या बाजूने आम्ही गरुडासारखी असलो पाहिजे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि देवाची इच्छा आहे की आम्ही या गोष्टी समजून घ्याव्यात. तर जाऊया नीतिसूत्र 28:1 थोडंसं पुन्हा रिव्हिजन करून मी तुम्हाला पुढे नेणार आहोत. या ठिकाणामध्ये देव आमची तुलना सिंहाबरोबर कशी करतो पहा. कोणी पाठीस लागले नसता, कोणी पाठीस लागले नसता, दुर्जन पळतात, दुर्जन पळतात, पण धार्मिक किंवा नीतिमान किंवा रायचियस सिंहासारखे निर्भय राहतात. कशासारखे? सिंहासारखे निर्भय राहतात. जंगलामधला हा एकमेव प्राणी आहे जो सर्व जंगलचा राजा आहे. हा प्राणी कुठेही जाईल निर्भय राहतो. त्याला कुणाचं भय नसतं, त्याला कुणाचं टेन्शन नसतं. त्याला जिथं पाहिजे तो पाणी पितो, जिथं पाहिजे तिथं शिकार करतो, जिथं पाहिजे तिथं झोपायचं तिकडं तो झोपतो. त्याला बघून काही लोक आपली जागा बदलतात. अशा सिंहाबरोबर तुमची आणि माझी तुलना आहे. तुम्हाला जागा सोडायची गरज नाही. जागा सोडायची वेळ आता दुष्टावर आलेली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आमची तुलना काय म्हणत आहे? परत वाचूया वचन. दुर्जन कोणी पाठीस लागले नसता, दुर्जन पळतात, पण धार्मिक सिंहासारखे निर्भय राहतात. धार्मिक किंवा नीतिमान या धर्मी सिंह के समान निडर रहते हैं. तुम्हाला आणि मला सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वर म्हणतोय तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ती निडरता ठेवली पाहिजे. कारण देवाने आम्हाला पहिले तिमोथी 1:7 प्रमाणे भीतीचा नव्हे तर देवाने आम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. आणि सामर्थ्य निडरतेला आणि निर्भयतेला प्रगट करतं. रिपोर्ट काही येऊ द्या, जग काही सांगू द्या, कुणाला काही वाटू द्या, पण माझा देव, तुमचा देव प्रभू येशू ख्रिस्त तुमची आणि माझी तुलना कुठल्या मांजरीबरोबर करत नाही, तर तुमची आणि माझी तुलना तो सिंहाबरोबर करतो.
पण बायबल सांगतं नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतील. आणि नीतिमानाविषयी आपण खूप डीप स्टडी केलाय, ज्याचे 5 मुद्दे मी ऑलरेडी सांगितलेले आहे. नीतिमान जीवन जगताल तर त्या नीतिमान व्यक्तीमध्ये परमेश्वर सिंहाला बघतो. आमेन, हालेलुया. मी सांगितलं लहान लहान मुलं कार्टून बघतात, त्या सिम्बा पिक्चरचं कार्टून नाही का लहान मुलं बघतात, त्याच्यामध्ये सिम्बा सिंहाचा छावा असतो आणि तो त्याचा बाप मुफासा है ना. आम्ही सिम्बा आहोत, आमचा येशू यहुदाचा सिंह तो मुफासा आहे. आमेन, हालेलुया. त्यामुळे काळजी करायचं कारण नाहीये. आमच्यावरती सदैव रक्षण करण्यासाठी तो आमच्या सोबत कायम आहे. नंतर आपण प्रभू येशू ख्रिस्ताची तुलना प्रगटीकरण 5:5 मध्ये पाहिलेली आहे. प्रगटीकरण 5:5 ही 3 वचनं वाचून पुढच्या गोष्टीकडे आपण जाऊन आजची सिंहाची तुलना थांबवणार आहोत. तेव्हा वडील मंडळीपैकी एक जण मला म्हणाला, रडू नको, रडू नको. पहा, यहुदा वंशाचा सिंह, यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर, दाविदाचा अंकुर ह्याने जय मिळविला, याने जय मिळविला. म्हणून तो ते 7 शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे. स्वर्गामध्ये ते शिक्के तो विषय वेगळा आहे, पण मूळ मुद्दा काय? तुमचा आणि माझा यहुदाचा सिंह शेर बब्बर येशू ख्रिस्त याने जय मिळवला आहे. त्याच्यापूर्वी अनेक आले, अनेक संदेष्ट आले, अनेक भविष्यवक्ते आले, अनेक सेवक सेविका आले, पण कुणीही एका गोष्टीवरती विजयी झाले नाही, आणि ते म्हणजे मृत्यू. येशूने स्वतःच्या मरणाने जगातल्या मरणाला शून्य करून त्याच्यावर जय मिळवून कबरेतून बाहेर आला आहे. म्हणून तुमचा आणि माझा यहुदाचा सिंह येशू ख्रिस्त तो जर पुनरुत्थित आहे तर तुमचंही पुनरुत्थान होणार आहे. तो जर सामर्थ्यशाली आहे तर तुम्हीही सामर्थ्यशाली आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्याव म्याव करू नका, थोडीशी डरकाळी पण फोडा. आमेन, हालेलुया. आणि दुष्टाची ही तुलना सिंहाबरोबर होती, ज्याच्याविषयी 1 पेत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 8. 1 पीटर चॅप्टर 5 वर्स 8. सावध असा, सावध असा, जागे राहा, जागे रहा. तुमचा शत्रू सैतान, तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे, कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. कोणता सिंह हा? मागे सांगितलं मी, हा सिंह फक्त गिळणारा आहे. कोणता सिंह आहे? का कोण गिळणार आहे? गिळतो कोण? ज्याला दात आहे की ज्याला दात नाही? कोण गिळायचं काम करतं? हा, येशू ख्रिस्त मरणावर विजय झाला ना, तर पहिला मुक्का त्यांनी लुसिफरला मारला, त्याचे सगळे दात तेव्हाच पडलेले आहे. त्याला असा हात करून पुढे करा म्हणा, बोळक्या चावायचं चाव. पण मुद्दा हा आहे की गिळणारा तो सैतान, त्याची सिंहाबरोबर तुलना केलेली आहे. गिळलं कोण जाईल? गुळगुळीत आणि गिळगिळीत. ज्यांचं आत्मिक जीवन प्रभावशाली नाही, ज्यांचं प्रार्थना जीवन नाही, जे देवाच्या सेवेसाठी बलिदान देत नाही, जे देवाच्या सेवेसाठी आपल्या शरीराला कुचलत नाही, जे भक्तीसाठी प्रार्थनेसाठी आपला वेळ देत नाही, त्यांचं जीवन इतकं गुळगुळीत असतं ना, म्हणून त्यांना साधा ताप जरी आला तर दिवसभर बिछाण्यावर पडून राहावं लागतं. त्याचं कारण आहे, आजारी पडल्यावरती काय खातात? मटण भाकरी. काय देतात? साबुदाण्याची कंजी है ना, रव्याची कंजी. गिळायला सोपं जाईल, चावायचं टेन्शन नाही. मला सांगू द्या की येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती दुष्टाला हरवलं, त्याचे दात पाडले. तो त्याच लोकांना गिळतो ज्यांचं आत्मिक जीवन एक दिखाव्याचं आहे, ज्यांचं आत्मिक जीवन फक्त दाखवल्याप्रमाणे नामधारी आहे. अशा लोकांच्या जीवनामध्ये कार्य होणार नाही. मी थोडीशी एक सत्य घटना तुम्हाला थोडीशी शेअर करू इच्छितो. मला वाटतं 2006 पासून भारत सरकारने एक कायदा आणला, आणि तो कायदा हा होता की सर्कसमध्ये कुठल्याही हिंस्र पशुला ठेवायचं नाही. म्हणजे
चित्ते, पटेरी वाघ, सिंह यांना ठेवायचं नाही, तर त्यांना जंगलात सोडून टाकायचं. आणि त्यांना जंगलात सोडून टाकायचं म्हटल्यावरती बरेचसे सर्कसवाल्यांना तो नियम फॉलो करायला लागला. नाही तर पूर्वी आमच्या लहानपणी आहे ना, आम्ही एकदम जवळचं तिकीट बघायचो, पुढे जाऊन बघायचो वाघ त्या हंटर कसा मारतो तो त्या वाघाला. कधी कधी आम्ही त्याला चिडवायला गपचूप एखादा तुकडा बी घेऊन जायचो, वाघासाठी ते डिस्टर्ब व्हायचा. कोण तो त्याचा जो मालक जो असतो हंटर मारून सांगतो तरी लक्ष नसायचं, कारण त्याला वास यायचा. त्याच्याही तोंडाला पाणी सुटायचं सिंहाला. पण जेव्हा सर्कसला हा नियम पाळण्यासाठी जेव्हा सांगितलं, तेव्हा सर्कसवाल्यांनी आपले सिंह रानामध्ये जंगलामध्ये सोडले. आणि ही सत्य घटना तुम्हाला मी सांगत आहे. आणि बरोबर 15 दिवसानंतर एक बातमी सकाळ पेपरमध्ये आली. आणि ती बातमी काय होती माहिती का? जंगलामध्ये जंगली कुत्र्यांनी 15 सिंहांना फाडून खाल्लं. मग ह्याच्यातून तुम्हाला मला बोध काय? याच्यातून तुम्हाला आणि मला बोध हा आहे की नामधारी ख्रिस्ती जीवन जगू नका. ते जे सिंह त्यांना पिंजऱ्यात ठेवलं होतं, त्यांचं संगोपन केलं होतं, त्यांना आयतं सगळं पुरवलं होतं, त्याच्यामुळं त्यांना दात असून पण शिकार करायची माहिती नव्हती, त्यांना पंजे असून पण शिकार धरायची माहिती नव्हती. म्हणून दिवसामागून दिवस जातील, तुम्ही झोपा काढत राहताल, रानटी कुत्रे बाहेर टपलेले आहेत. हे जिवंत उदाहरण मी तुम्हाला देत आहे. हे उदाहरण देण्यामागचं कारण, आता तरी जागे व्हा, सावध व्हा, कारण दुष्ट सैतान गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे 1 पेत्र 5:8 प्रमाणे कुणाला गिळावं याचा प्रयत्न करत आहे. तुमचं जीवन, आत्मिक जीवन इतकं खडतर असलं पाहिजे की तुमच्या जीवनाकडे पाहून त्यांनी विचार केला पाहिजे, अरे ही साबुदाण्याची कंजी नाहीये, ह्याला गिळलं तर माझ्याच गळ्याला इन्फेक्शन व्हायचं. आम्ही कारण देण्यात एक्सपर्ट आहोत, आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे आहोत. पण मला सांगू द्या, ख्रिस्ती जीवनात कारणे चालत नाही. ख्रिस्ती जीवन हे सदैव तुमच्या आणि माझ्याकडून बलिदान, कुर्बानी मागत आहे. कधी कधी तुम्हाला तुमचं शारीरिक दुःख असेल, तुमच्या शरीरात दुखणं असेल, तुमचं व्यस्त जीवन असेल, परंतु देवासाठी जर तुम्ही वेळ देता ना, तो वेळ तुमच्या जीवनामध्ये तुमच्या शरीराला, आत्मिक जीवनाला खडतर बनवतं. आणि याच गोष्टी सैतानाला आणि अंधकार शक्तीला चिन्ह आहे की या व्यक्तीला आम्ही स्पर्श करू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 2006 मधली घटना आज मला पुन्हा तुम्हाला सांगावी लागली की त्या रानामध्ये ज्यांनी कुत्र्यांची शिकार केली पाहिजे होती, पण कुत्र्यांनी मिळून सर्व सिंहांना फाडून खाल्लं. हे चिन्ह कशाचं आहे? फक्त दिखावायचं ख्रिस्ती जीवन जगू नका. तुम्ही खरे सिंह बनून रोजची शिकार करणारे व्हा, रोजची शिकार पकडणारे व्हा, रोजची प्रॅक्टिस करा. सिंह आणि त्याचे जे छावे आहेत ना, ते फक्त शिकारीच्या दिवशी प्रॅक्टिस करत नाही. सिंह आणि सिंहिणी जसं सूर्याची पहिलं किरण येतं ना, सगळा परिवार घेऊन ते लोक पळतात, दिसतं, शिकार नाही धरत. त्या छाव्यांना ती ट्रेनिंग दिली जाते आणि त्यानंतर ते बघतात की कशी शिकार केली जाते आणि त्यानंतर ते त्या पद्धतीने तयार होतात. त्यामुळं सर्व कौतुक लाड बाजूला ठेवा. आपले सिंह असे तयार व्हा, ते नामधारी नसावेत की त्यांच्या पंजानीच दुष्टाचं राज्य उद्ध्वस्त झालं पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. दुष्टाची आणखी तुलना आम्ही स्तोत्र 91:13 मध्ये पाहिली आणि ते वचन सांगतं की तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील. या ठिकाणामध्ये पण आम्हाला तो अधिकार दिलाय. आमची 1 मिनिटाची प्रार्थना आम्हाला प्रभावशाली ख्रिस्ती बनवू नाही शकत. त्याच्यासाठी आम्हाला मैत्री कट करावी लागल. आमचं स्वतःचं जे काही कम्फर्ट झोन आहे ते सोडावं लागल. आमचं जे काही सर्व काही आवडणाऱ्या गोष्टी ते बाजूला ठेवावं लागल. देवाच्या वचनात रमावं लागल. वैयक्तिक आराधनेत बसावं लागल. फेलोशिप करावी लागल. तेव्हा जाऊन साबुदाणा खिचडी ज्वारीची भाकरी बनेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आयुष्यभर कारण देऊ आपण, पण हे कारण देऊन काम होणार नाही. आता निर्णय घेऊन तो गिळणारा आहे तो तुमच्याकडे पाहून आलाच नाही पाहिजे. तो कुणाकडे जाणार आहे? हा, हे गुडगुडीत आयटम आहे, ह्याला मी आरामात गिळू शकतो.
फक्त हे रविवारी येतं, 2 तास आराधना करतं, मंडे टू सॅटर्डे आपल्या जगात असतं. धरा याला मंडे टू सॅटर्डे. आज देवाची इच्छा ही आहे की आम्ही या गोष्टीला समजून घ्यावं. पुढे जाऊया. नहूमचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि वचन 12. सिंह आपल्या छाव्यासाठी पुरेसे भक्ष्य फाडीत असे. सिंह आपल्या छाव्यासाठी पुरेसे भक्ष्य फाडीत असे. आपल्या सिंहनीसाठी सावजाचा गळा दाबीत असे. तो भक्ष्याने आपली गुहा, शिकारीनी आपली गुफा भरीत असे. वाव. आम्ही निश्चय ऐकतो. कधी डिस्कवरी वगैरे बघता का नाही? कधीतरी डिस्कवरी बघा आणि देवाची निर्मिती कशी आहे, या निर्मितीमध्ये देव आम्हाला काय शिकवतोय या गोष्टीकडे आम्ही लक्ष लावलं पाहिजे. आमच्यामध्ये देवाच्या वचनाचं पॅशन असलं पाहिजे. काय सांगते या वचनातून? नहूम भविष्यवक्ता म्हणतो, सिंह आपल्या छाव्यासाठी पुरेसे भक्ष्य फाडत असे, आपल्या सिंहिणीसाठी सावजाचा गळा दाबत असे, तो भक्ष्यांना व आपल्या गुहा शिकार. म्हणजे सिंह आपलं किचन एकदम भरपूर ठेवतं, कमी पडू देत नाही. तो शिकार करतो आणि शिकार करताना काय दिलं माहिती का? आपल्या सिंहिणीसाठी आणलेल्या शिकारीचा गळा असा दाबून ठेवतो की ते अजिबात पळायलाच नाही पाहिजे, इतकी काळजी घेतो. काय काय ठिकाणामध्ये सिंहिणी सिंहाची काळजी घेते, काय काय ठिकाणामध्ये सिंह सिंहिणीची काळजी घेते. हरकत नाही, परंतु तुम्ही देवाचे सिंह आहात आणि त्या पद्धतीने तुम्ही चालले पाहिजे. पुढे जाऊया. नीतिसूत्र 30:30. Proverbs chapter 30 and verse 30. ते हे सर्व वन्य पशूत बलवान व कोणालाही पाठ न दाखवणारा. कोणालाही पाठ न दाखवणारा सिंह. कोणालाही पाठ न दाखवणारा सिंह. आम्ही परिस्थितीमध्ये माघार घेणारे नसावे. गाणं भारी करतो ना आपण, खायाला दिले पियाला दिले आभारी रे आभारी मानतो. तेव्हा असंही म्हणा, खायाला नाही पियाला नाही आभारी रे, न तर हाय माघारी रे. सिंह माघार घेत नाही. तुम्ही त्या सिंहाचे छावे आहात जो 2024 वर्षापूर्वी या जगात आला आणि मरणावर विजयी झालेला आहे. हालात कुछ भी हो, हम हालात का मुकाबला डटकर करेंगे, हम पीछे हटने वालों में से नहीं है. या वचनाला धरून मला आहे ना लगेच पौलाचं स्टेटमेंट समोर येतं. वाचा इब्रिकारास पत्र 10वा अध्याय वचन 38-39. हिब्रूज चॅप्टर 10 वर्स 38 and 39. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. कसा जगेल? विश्वासाने. नाही, आम्ही ब्रँडेड वस्तूने जगू. आम्हाला संडेला 4 शिटी आणि 8 शिटीच्या मालाने जगू. पशु पक्षी खाल्ल्याशिवाय संडे आमचा जात नाही. माझा नीतिमान कसा जगेल? विश्वासाने जगेल. तो जर माघार घेईल, तो जर परिस्थिती वाईट आल्यावरती जर माघार घेईल, पाठ दाखवेल, तर त्याच्याविषयी, तर त्या व्यक्तीविषयी माझ्या जीवाला, म्हणजे परमेश्वर म्हणतोय माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. ज्या वेळेला आम्ही परिस्थितीमध्ये ज्या माघार घेतो ना, तर पहिले वाईट कुठल्या कुटुंबाला वाटत नाही, तर त्या आमच्या यहुदाच्या सिंहाला वाईट वाटतं. कारण त्यांनी माघार घेतली नाही, त्यांनी पाठ दाखवली नाही, त्यांनी उघडपणे परिस्थितीचा सामना केला आणि मरणावर विजयी झालेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय काय लोक मी असे पाहिले की परिस्थिती आली ना, पळता येत नाही तर चपला हातात घेऊन पळालेत. माझा नीतिमान, बायबल सांगतं. मी हे जेव्हा 2 वचनं माझ्या स्पिरिट मध्ये आहेत, मी जेव्हा हे 2 वचनं वाचतो ना, तर मला पौल नावाचा एक सिंह दिसतो आणि तो म्हणतो की देवाचं म्हणणं काय आहे, की देव म्हणतो की माझा नीतिमान विश्वासाने जगेल, पण तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या मनाला संतुष्ट वाटणार नाही. आणि इमिजिएट तो लगेच एक आक्रमक गोष्ट बोलतो. बघा 39 वचन काय सांगतं. परंतु
ज्याचा नाश होईल, ज्यांचा नाश होईल, अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही. हालेलुया. लढेंगे आखरी दम तक. पाठ दाखवणार नाही, प्रभूपासून दूर जाणार नाही, प्रार्थना जीवन सोडणार नाही, सेवा सोडणार नाही. खायला मिळो अगर ना मिळो, अपमान मिळो सन्मान मिळो, कोणी साथ देऊ अगर ना देऊ, परंतु आम्ही माघार घेणाऱ्यांपैकी नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या पौलाला माघार घेण्यासाठी खूप वेळा अनेक वेळा संधी होती. त्याच्या जीवनात असे संकट होते. 39 फटके त्याला 3 वेळा यहुद्यांच्या हातून मिळाले. तो समुद्रामध्ये 14 रात्र आणि 14 दिवस होता. त्याला एका ठिकाणामध्ये लुसरामध्ये एक पंगू व्यक्तीचा चमत्कार झाला. त्या चमत्कारानंतर त्याला त्या ठिकाणामध्ये इतकी धोंडमार झाली की तो मेला म्हणून त्याची बॉडी वेशीवर नेऊन फेकून टाकली होती. अनेक चान्स होते पौलाला माघार घेण्यासाठी, पण पौलाने आम्हाला एक उत्तम गोष्टीमध्ये शिकवलं आणि तो आम्हाला सांगतो रोमकराच्या पत्रामध्ये देवाच्या प्रीतीविषयी. ना जीवन ना मृत्यू ना स्वर्गदूत ना शैतान, ना जीवन ना मृत्यू ना स्वर्गदूत ना शैतान, ना वर्तमान ना भविष्य, ना ऊंचाई ना गहराई, ना वर्तमान ना भविष्य, ना ऊंचाई ना गहराई, कोई नहीं कर सकेगा तेरे प्यार से मुझको अलग, कोई नहीं दे सकेगा ऐसा प्यार तेरे सिवा, कोई नहीं तेरे सिवा. पौलानी हे गीत तेव्हा गायले, आपण आता वर्षिपमध्ये गातोय. ना जीवन ना स्वतःचा मृत्यू ना कुणाचा मृत्यू, ना स्वर्गदूत. सैतान त्याच्या पाठीमध्ये काट्याप्रमाणे टोचत होता, परंतु या कोणत्याही गोष्टीमुळे तो माघार त्यांनी घेतली नाही. कारण सिंह माघार घेत नाही, पाठ दाखवत नाही. जो होगा देख लेंगे, मेरा परमेश्वर कहता है युद्ध मेरा है और बच्चे फतेह तेरी है. हालेलुया. बैटल बिलोंग्स टू गॉड एंड विक्ट्री बिलोंग्स टू अस. युद्ध यहोवा का है और विजय हमारा है. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही आमचं लढायला लागलो ना, इकडून तिकडून तो देतच राहणार तुम्हाला खर्चा पाणी. समजून घ्या, माघार घ्यायची नाही. शेवटल्या क्षणापर्यंत. मी तुम्हाला सांगतोय उदाहरण. एक व्यक्ती मला सारखा फोन करायचा कोविडच्या काळामध्ये, जम्बो कोविड सेंटर मधून. पण याचा पास्टर साहेब मास्क पण लावलाय आणि मी आता थोड्या वेळा बघितलं 5 लोकांची बॉडी गेली. म्हणलं मास्क काढायचं आणि म्हणायचं मी मरणार नाही, येशूला बद्दल महाराजच्या वळाने मी निरोगी आहे, आणि परत मास्क लावायचा. कुठला मास्क? ऑक्सिजन मास्क. तुम्हाला सांगतो इतकं प्रभूने अद्भुत काम केलं. त्याने दिवसातून 7 ते 8 वेळा तो बोलला. तिसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज दिला. हालेलुया. अनेक लोक माघार घेतले. का माघार घेतले? भीती आली, भय आलं, निराशा आली, दडपण आलं. त्याच्यामुळं अनेक लोक माघार घेतात. नातेवाईक काय म्हणल, समाज काय म्हणल, मित्र काय म्हणल, जॉब मध्ये काय म्हणतील, बिझनेस मध्ये काय म्हणतील. जिसको जो कहना वो कहने दो, हम पीछे हटने वालों में से नहीं है. हिंदी मध्ये खूप सुंदर म्हटलेलं आहे, हम पीछे हटने वालों में से नहीं है. आमेन. वाचा 39 वचन पुन्हा. परंतु ज्यांचा नाश होईल, ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी, म्हणजे जे माघार घेतील तेवढ्या वेळापुरते त्यांना वाटेल मी वाचलो, पण त्यांचा नाश हा ठरलेला आहे. नाश होण्याच्या पेक्षा कुर्बानी देऊन देवाच्या राज्यासाठी शहीद होऊन जाऊ. आमेन. काय गाणं आपलं 26 जानेवारीला ऐकतो, सर झुका सकते नाही काय, सर कटा सकते लेकिन है ना, सर कटा तो भी कटेगा लेकिन पीछे नहीं हटेंगे. आमेन. हालेलुया.
माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही, तर जीवाच्या, नीट ऐका, जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी, म्हणजे जीवाच्या तारणासाठी आम्ही पुढाकार घेणाऱ्यांपैकी आहोत. हालेलुया. ते पुढाकार घेणारे म्हणतील, प्रभू येशू माझा सिंह आहे आणि मी त्याचा छावा आहे. छावा पण कमी नको समजू. छाव्याच्या गुरगुरणारे चांगले चांगले प्राणी पतली गली पकड़ के निकल जाते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सर्व वन पशुत बलवान व कोणाचाही पाठ दाखवणारा केवळ सिंह आहे. तुमच्यावरती माझ्यावरती जर सिंहाचा अभिषेक आहे तर परिस्थिती समोर गुडघे टेकू नका, परिस्थिती बदलणाऱ्या समोर गुडघे टेका. आमेन. हालेलुया. आता जाऊया इयोबाच्या पुस्तकामध्ये. इयोब 4:11 खूप महत्वाचा पॉइंट आहे हा. वृद्ध सिंह भक्षण मिळाल्यामुळे, शिकार न मिळाल्यामुळे मरतो. सिंहिणीची छावे चोहीकडे पांगतात. आता थोड्या वेळापूर्वी आम्ही काय बोललो, येशू आमचा सिंह आहे, आम्ही त्याचे छावेत. पण इथं काय दिले, वृद्ध सिंह भक्षण मिळाल्यामुळे, शिकार न मिळाल्यामुळे मरतो. सिंहिणीचे छावे चोहीकडे पांगतात. आज नामधारी ख्रिस्ती लोकांची तराही आहे. वेळेच्या आधीच म्हातारे झालेत, वेळेच्या आधीच म्हातारपण आले. सिंह वास्तविक स्वरूपाने वृद्ध अवस्थेमध्ये असतो, परंतु तो आपलं काम करत असतो. पण या ठिकाणामध्ये हा जो इयोब आहे याने सृष्टीचक्रामधल्या बऱ्याचशा गोष्टींचं रहस्य खोलले. त्याचा सांगण्यामागचा उद्देश हा आहे की तुमच्या तारुण्यामध्ये तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचे छावे, प्रभू येशू ख्रिस्ताचे सिंह म्हणून अशी शिकार करा की तुमची सिंहीण आणि तुमच्या पुढच्या पिढ्या जे तुमचे छावे आहेत ते जगात पांगणार नाही, तर देवाच्या जंगलात राज्य करत राहतील. हालेलुया. मला कधी कधी वाईट वाटतं, अशा काही साक्ष्य आमच्या समोर येतात. कधी कधी आता मी परवा एका ठिकाणी फ्युनरल मध्ये होतो, ते एका सेवकाचं कुटुंब पूर्ण पांगापांग झाली. ऐकून खूप वाईट वाटलं. त्याचं कारणही लोकांनी सांगितलं की पाळक साहेबांनी आपल्या 5 लेकरांना खूपच लाडात ठेवलं. प्रार्थना नाही करत, बरोबर नको कर. चर्चला नाही येत, बरोबर नको नको. आज तुला दुखतंय का, बरं ठीक आहे घरी राहा. आज त्या व्यक्तीमुळं त्यांनी स्वतःला पाळक किंवा अभिषिक्त सेवक बनवलं. पण दुर्दैवी गोष्ट ही आहे की त्याचे सर्व छावे आज पांगलेत. हे दुर्दैव आहे. मी नकारात्मक गोष्ट नाही बोलत, या वस्ताला धरून सांगत आहे. दुसराचा खड्डा बघून आपण शहाणे व्हा. मी नेहमी सांगत असतो की माझ्याकडून ही चूक झाली, मी या खड्ड्यात पडलो, माझा हा निर्णय चुकला, तुम्ही चुकू नका. आज तुमच्या लेकरांना आताच तुम्हाला मोल्ड करता येतं ना. घरातली सिंहीण आई जर गुरगुरत असेल ना आपल्या लेकरावर, तर सिंह महाराजांनी शांत बसावं, आईला गुरगुरू द्यावं. एखादा पंजा आई मारती तर मारू द्या, वेळ आहे आताच द्या. आमेन. हालेलुया. फाजील लाडामुळं छावे पांगतात. हालेलुया. आमोस 3 अध्याय वचन 4. पारद नसल्यास वनात सिंह गर्जना करतो काय, काही धरले नसल्यास तरुण सिंह आपल्या गुहेत गुरगुरतो काय. इथं पण काय उद्देश सांगतो माहितीये का तो, म्हणजे शिकार नसताना सिंह डरकाळी फोडतो का. हा पारद म्हणजे गुहेमध्ये काय नसताना तो काय म्हणत आहे, जो तरुण सिंह म्हणजे तो छावा गुरगुरता काय. काय काय लोक एक दिखाव्याचं जीवन जगतात. याची उलटी बाजू ही आहे की सिंह हा गर्जना करतच राहतो आणि तरुण सिंह आपल्या गुहेमध्ये गुरगुरून हे सांगतो की मी आताच ताजी शिकार केलेली आहे. इथं बसलेले जे तरुण सिंह आहेत ना, त्यांनी प्रार्थनेच्या युद्धाचं गुरगुरणं चालू ठेवलं पाहिजे. आपलं वैयक्तिक प्रार्थनेचं गुरगुरणं बंद करू नका. फक्त या रविवारच्या 2 तासामध्ये जर गुरगुरत असेल ना, तर मला सांगू द्या, सोमवार ते शनिवार गिळणारा वाटच बघू नये, वाटच बघू नये.
किती दिवस मी बायबलला हात लावलं नाही त्याचा आज विचार करा. किती दिवस मी सातत्याने प्रार्थना केली नाही याचा विचार करा. किती दिवस मी अंथरूण सोडून किंवा मध्यरात्री उठून मी देवाच्या सानिध्यामध्ये गुडघे टेकले नाही याची जाणून ठेवा. कारण बायबल सांगतं विदाऊट शिकारीचा तो रानामध्ये गुरगुरत नाही आणि तरुण सिंह पारत पकडल्या विना तो आपल्या गुहेत ओरडत नाही. तुमच्या गुहेमध्ये तुम्ही म्याव म्याव करताय का गुरगुरताय याचाही विचार करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर खूप काही गोष्टी शिकवण्यासारख्या आहेत, परंतु आज मला तुम्हाला मुख्य गोष्टी सांगायच्या आहेत. तुम्ही साधारण लोक नाहीयेत. तुम्ही एका बाजूने रिस्त मेंढराप्रमाणे निम्र असलेच पाहिजे, दुसऱ्या बाजूने आक्रमक प्रार्थना योद्ध्यासारखे सिंहासारखे उग्र डरकाळी फोडणारे असले पाहिजे. हालेलुया. ज्यावेळेस तरुण सिंह छावा पाहिला का तुम्ही सिंहाचा, त्याला छाव्याला त्या तारुण्यात यूज पर्यंत आहे ना तो आयाळ असतो. आयाळ हा शब्द ऐकला का? केसांचा झुपका असतो, झुपका. त्याच्यामध्ये सिंहाचं सौंदर्य आहे. तो केसांचा जो झुपका आहे ना त्या झुपक्यावरून कळतं की तो तरुण किती सिनियर आणि ज्युनियर आहे. ज्यावेळेस ते छावा असतो ना त्यावेळेला ते आईवानी दिसत असतात, दाढी मिशा काय नसतात. पण जसे ते तारुण्यात येतात तसा तो आयाळ त्यांच्यामध्ये वाढायला लागतो आणि तो आयाळ हवेमध्ये ज्यावेळेस ते शिकार करतात ना असं मस्त उडतात आणि त्याच्यातून त्याचं एकदम रुबाबदार स्वरूप दिसतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्या तारुण्यामध्ये हे सिंह शिकार करतात, आई बापावर अवलंबून नसतात, आपली शिकार स्वतः धरतात. सिंहही रानातून धरून आणतो आणि तरुण सिंह गुहेमध्ये घेऊन जातो. आमेन, हालेलुया. आज प्रभूने आमची तुलना मांजरीबरोबर नाही केली. भलेही लोक मांजर म्हणत असतील पण तुमचं आत्मिक जीवन असं असू द्या. बघा आपलं फेसबुकवरती चित्र येतं, दिसताना मांजर असं येतं, आरशात बघितलं तर सिंह दिसतो. कारण आमच्यामध्ये जो आहे, जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा आमच्यामध्ये यहुदाचा सिंह येशू ख्रिस्त सर्वश्रेष्ठ आहे. आमेन. लास्ट वचनाकडे येऊन आपण थांबूया. स्तोत्र 104 आणि वचन 21. तरुण सिंह आपल्या भक्ष्यासाठी गर्जना करतो. तरुण सिंह आपल्या भक्ष्यासाठी गर्जना करतो. देवाजवळ आपले अन्न मागतो. थांबूया. हिंदी में दिया है, जवान सिंह अहेर के लिए गरजते हैं और ईश्वर से अपना आहार मांगते हैं. कभी रात को. किती तरुण सिंह आहे तिथं? आहेत का नाही तरुण सिंह? का मांजरी तर सगळे इथं आहेत का नाही? म्याव म्याव करणारे आहे का हॅव हॅव करणारे आहेत? मी वचन सांगत आहे. स्तोत्र 104:21 सांगतं तरुण सिंह आपल्या अन्नासाठी देवाकडे मागतो. जर एक प्राणी, कसं मी विचार केला कसं काय मागतो, मला तर थोडंसं तेच सिम्बा पिक्चर म्हणून पाहायला मिळालं. ते सिम्बा लहान असतो, तो अंगावरती खेळत असतो, पप्पा उठीये मम्मी उठीये, आणि जसं सिंह उठल्याबरोबर खाली नाही जात, तो वर त्या टेकडावर जातो, त्या खडकावर उभा राहतो आणि मोठी गर्जना करतो. ती गर्जना काय दाखवते माहिती का? देवा रोज की रोटी हमारी आज हमको दे दे, रोज की रोटी हमारी आज हमको दे दे, जीवन की रोटी तू है, तू ही हमारा बल है हमारे बाप. जेव्हाही सिंह सकाळी उठतो ना, जेव्हा गुहेतून येतो ना, तो दुसऱ्या कामाला निघून नाही जात. तो बाहेर आल्याबरोबर एक गर्जना करतो आणि म्हणतो, प्रभू आजही मला अन्न तुझ्याकडून पाहिजे. आम्ही उठल्याबरोबर आम्हाला देवाचं दर्शन नंतर किती वेळाने होत असेल, पण ह्या देवाचं दर्शन बाजूलाच असतं. नसावं याच्या विरुद्ध नाही मी, असावं गरजेची गोष्ट आहे. पण जर एक प्राणी आपल्या आहेरसाठी, आपल्या पोटापाण्यासाठी देवाकडे जर पहिले प्रार्थना करतो, तर माझी दिवसाची सुरुवात कशी होत आहे
याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही कसलेले सिंह बनले पाहिजे. 2025 मध्ये टंगळ मंगळचं जीवन जगू नका. 2025 मध्ये साधारण जीवन जगू नका. गांभीर्याने जीवन जगा, कारण देवाने तुम्हाला राजेशाही अभिषेक त्या गरुडापासून तर सिंहापर्यंत आणलेला आहे. गरुड राजांचा राजा आहे, त्या पक्ष्यांचा. सिंह देखील सर्व जंगलचा राजा आहे. आणि आमची तुलना त्याच्याबरोबर करत आहे, तर आम्ही पण या जगाच्या जंगलामध्ये आम्ही पण राजे आहोत. कारण प्रकटीकरण 1:5 सांगतं, येशूवर विश्वास ठेवण्याच्या द्वारे आम्ही पण राजे आहोत. आमच्यावरती राजकीय अभिषेक आहे. साधारण स्वरूपाने घेऊ नका, रडू नका, कारण यहुदाचा सिंह मरणावर विजयी झालेला आहे. आमेन, हालेलुया. प्रभूची इच्छा आहे की आज आम्ही या गोष्टी समजून घ्याव्यात. माझ्याकडचं जे शिक्षण आहे ते कुठलं थिओलॉजिकल, कुठल्या स्टेप बाय स्टेप बनवलेल्या कुठल्या पॅटर्न मधलं नाहीये. तुमच्यासाठी म्हणण्यापेक्षा प्रथम माझ्यासाठी मी देवाकडे मागणी करतो की देवा, कुठलं अन्न देऊ, कशा स्वरूपाचं अन्न देऊ. माझ्याकडे कुठले नोट्स नाहीयेत, मी कुठल्या अभिमानाने सांगत नाहीये. स्पिरिट मध्ये पहिले तो वचन मी माझ्या पहिले घेतो, म्हणून त्या स्पिरिट मधून तुमच्या स्पिरिट मध्ये जाण्यासाठी सोपं पडतं. ज्ञान फक्त तुम्हाला फुगवल, तुमच्या मेंदूच्या नसा टवटवीत करल, परंतु रेमा वचन तुमच्या आत्म्याला संजीवित करल. मग बाहेरून तुम्ही कसे असा, आतून यहुदाचे सिंह त्याचे छावे आणि छावेच असणार आहे. आमेन, हालेलुया. बाद झालं आता त्या छाव्याप्रमाणे न दिसणारी आयाळ, आता ती आयाळ दिसू द्या. तुम्हाला सांगू द्या की ते बरेचसे प्राणी त्याची ती आयाळ बघूनच लांब पळतात. डरकाळी मारायच्या पहिले तो इतका रुबाबदार दिसतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.